काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. आयुष्याने एकदा प्रेमाला प्रश्न विचारला, प्रेमा तुझा रंग कसा? प्रेमानं उत्तर दिलं, आयुष्यात तुझ्या मनामध्ये जो भाव असेल रंग माझा तसा. पण प्रेमात पडलेल्या बहुसंख्य लोकांनी उत्तर दिलं, प्रेमाचा रंग गुलाबी. पण परिस्थितीनुसार प्रसंगानुसार इंद्रधनुष्यातल्या 7 रंगाप्रमाणे या प्रेमाचे रंग बदलले तर. पण त्याही पलीकडे जाऊन मौनाची भाषा ज्याला कळते, डोळ्यातल्या भावभावना ज्याला अचूक कळतात आणि नुसत्या हालचालीवरून एकमेकांच्या दुःखाची कल्पना जेव्हा येते त्यावेळेलाच प्रेमाचा रंग अधिक गहिरा होतो. अशा गहिऱ्या नात्याची प्रेमाची ही सुंदर गोष्ट आता 23 वर्षांची झालेली आहे. पण तरीही आपल्या भाषेत त्याला म्हणायचंच असतं, अबे ती आली ना आमची ही. पण तिची भाषा मात्र अजूनही मौनाचीच आहे. अशा सुंदर प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे आणि त्यांची ही आहे सौभाग्यवती अर्चना भारत गणेशपुरे. त्यांचं आपण स्वागत करूया. अरे चल चल चल, अरे चल ना पटकान, ये ये ये. तुला म्हटलं ना एकदम टाइम राईट टाइम चालू करते ते दूरदर्शनवाले आहे. ये पटकन ये. अरे मी तर तयारच होती तुझ्यासमोर टाइमपास करत होता. हा हा हा. मौनाची भाषा म्हटल्यानंतर अर्चनाचा एवढा हळूहळू आवाज मला ऐकू आला. भारत अर्चना महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार नमस्कार. धन्यवाद आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. या मॅडम, अजून जायचं आहे. इतक्यात नको, आभाराची भाषा आहे, भरपूर ऐकायची आहे. 23 वर्षांच्या प्रेमाची गोष्ट. आपण बसूया. या या मॅडम. नमस्कार भारत. नमस्कार नमस्कार. भारतभर भ्रमण करून अत्यंत भ्रमणध्वनी सारखे सारखे केल्यानंतर आमचे भारत आज आम्हाला इकडे सापडलेले आहेत या मंचावर. मनापासून स्वागत करते. आणि अर्चना इतकी क्यूट सुंदर गोड दिसते आणि हे सुंदर बदललेलं रूपडं पाहून मला खूप आनंद झालेला आहे. तुझे मनापासून स्वागत करते. भारत, एखादी मुलगी आपल्याला बघायला येते आणि तिला हळूच सांगायचं की मला नापसंत कर, मला लग्नाला तू नकार दे, ही हिंमतच कुठून आली तुमच्याकडे? नाही, खरं तर काय लग्नच करायचं नव्हतं ना. पहिल्यांदा लग्नच करायचं नव्हतं कारण आपल्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे एक पोरगी इकडे आणायची, तिच्यासोबत लग्न करत तिला खाऊ पिऊ काय घालायचा हा एक प्रश्न होता. म्हणून मी म्हटलं कसं की आमच्या वराडात एक म्हण आहे की बाबा पाहुण्याच्या हातून साप मारून घेणे. काही झालं तर पाहुणा मरल, आपला सापही मरल. तसं म्हटलं हिलाच सांगितलं, म्हटलं तूच सांग की बा मला पोरगा पसंत नाही आहे म्हणून. बस. पण ते नशीब मला अर्चनाकडून ऐकायला मिळालं. अर्चना, तुला काहीतरी सासूबाईंनी म्हणजे होणाऱ्या सासूबाईंनी आधीच पाहिली होती ना? तिथून मला सांग जरा त्या प्रेमाची गंमत. ॲक्च्युली माझं सासर आणि त्याच्या बाजूला जे घर होतं ते माझ्या सख्खी म्हणजे माझी खूप बेस्ट फ्रेंड वंदना काळे, तिची मोठी बहीण दिलेली होती. तर आमचं सतत जाणं येणं असायचं. आणि मग सासूबाईंच्या डोक्यात आले यांच्या लग्नाबद्दल की भारतचं आता लग्न करायला पाहिजे, तो बिचारा एकटा मुंबईला स्ट्रगल करतोय वगैरे. तर आणि हे पण काय अमरावतीला फार जाणं येणं नसायचं कारण की पैशाची अडचण तर असायचीच. आणि शिवाय जायचं तर काय म्हणून सांगायचं, सगळे विचारतात ना की काय चाललंय बाबा काय, तर सांगायला तेव्हा काहीच नव्हतं. तर काय उत्तर देणं म्हणून यांनी जाण्याचंच टाळलं. तर त्यातनं पण आमच्या सासूबाईंनी एक मार्ग काढला की लग्नाला मुलगी करायची तर अमरावतीचीच करायची, म्हणजे जेणेकरून भारत येणं जाणं तरी होईल. बघा. आणि योगायोगाने माझी जी मैत्रिणीची मोठी बहीण दिलेली होती तिचं घर अगदी आमच्या सासरी शेजारीच होतं, तर जाणं येणं असायचं. मग सासूबाईंनी बघितलं वगैरे, त्यांना आवडली वगैरे. आणि योगायोगाने ते आमच्या नात्यातच निघालेत. म्हणजे माझे जे मोठ्या बहिणीचे मिस्टर आहेत ते यांचे मामा वगैरे आहेत. मग माझ्या सासूबाईंनी त्यांच्याकडे गोष्ट वगैरे काढली आणि अशा पद्धतीने मग ते गोष्ट चालू झाली. मग पाहण्याचा कार्यक्रम वगैरे झाला आहे ते वगैरे आणि पसंती झाली वगैरे.
पण तरी यांचं असं होतं की बाबा तू नाही म्हण, कारण की माझं असं काहीच नाही आहे सध्या, सेटलमेंट नाही, माझेच खायचे वांदे आहेत, मी तुला कुठे ठेवणार वगैरे. आणि मला पण बरीचशी मुलं बघून गेली होती वगैरे. एक आमच्यात म्हणजे आमच्यात म्हणा किंवा या समाजात एक कीड लागलेली जी हुंड्याची, हुंडा द्यायचा. तर पण माझ्या बाबांचं असं होतं की बाबा माझ्या मुली काय चपट्या नाकट्या नाही किंवा मी त्यांना एज्युकेटेड केलं नाही, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिकवलं आहे, सगळं केलं आहे, तर ह्या हुंडा म्हणून मुलीला विकल्यासारखं त्यांना असं वाटायचं. तर त्यांना हे हुंडा हा प्रकार पटायचाच नाही, त्यामुळे ते हुंडा पद्धती त्यांना ती पटायची नाही. आणि मग बरेच जण मग त्यामुळे रिजेक्ट झालेत, म्हणजे स्थळं नाकारल्या गेलीत, आम्हाला नाही म्हटलं गेलं वगैरे. आणि अजूनही आमच्यात म्हणजे आता तरी कमी झाले प्रमाण, ते पाटावर बसवून ओले पायाने चालत येणे, मग मुलगी चपट्या पायाचे, असे म्हणजे खूप विचित्र प्रकार ते आम्हाला म्हणजे बाबांना पटायचे नाही वगैरे. मग हे आलेत, हे बघायला आलेत वगैरे, छान कम्युनिकेशन वगैरे झालं वगैरे. पण मुलगा करतो काय नेमका, तर हे जेव्हा सांगायचे की बाबा हे मी ॲक्टर आहे, हो ॲक्टर म्हणजे पोटा पाण्याचं काय, ऍक्टिंग करतोस रे. हां, कारण की कसं आहे आता हे मोबाईल वगैरे आले, त्यातनं आपल्याला कळतं की ॲक्च्युली ॲक्टिंग म्हणजे काय, प्रोड्युसर काय हे ते वगैरे. पण तो काळ असा होता की तेव्हा मोबाईल नाही, काही नाही, तर हे पोटा पाण्याचं धंदा पाण्याचं काय बा वगैरे, तेव्हा काही कळायलाच मार्ग नव्हता. तर तरी बरेच जणांनी मला नाही म्हटल्यानंतर मग हे आलेत. तर मग ठरलं की बाबा डन, म्हणजे फायनल मीटिंग व्हायच्या आधी एकदा, तर हे बोलले मला तुला भेटायचं आहे, तू ये. तर यांचे एक बेस्ट फ्रेंड आहे, फॅमिली फ्रेंड झाले आहेत आमचे, ते राजूदादा दखणे आणि त्यांची मिसेस किरणताई, ते आम्हाला भेटलेत. एका हॉटेलमध्ये गेलो आम्ही, मी जी लग्नापूर्वी पण जॉब करायचे तिथे, अगदी मधला ब्रेक होता तेवढ्या वेळात आम्ही भेटलेलो, ते पण दोघं आलेले आणि आम्ही पण दोघं भेटलेलो. तर यांनी मला सविस्तर सांगितलं की बघ बोलले, तू नाही म्हटलं तर खूपच चांगलं होईल, कारण की माझ्याकडे काहीही पैसे नाही आहेत. जे मुलींचे स्वप्न असतात की लग्न झाल्यानंतर मी मुंबईला जाणार आणि खूप फिरणार, लॅविश जगणार वगैरे, असं काहीही होणार नाही, त्यामुळे तू शक्यतो नाही म्हण. तर आणि तुला पाहिजे तर आजचा दिवस वेळ घे वगैरे, उद्या नाही म्हटलं तर फारच म्हणजे आनंदच होईल मला असं. मग घरी आले मी वगैरे, विचार केला, कारण की आता विचार केलास तू म्हणजे विचार केला की आतापर्यंत जेवढी पण मुलं बघून गेली त्यांनी सगळ्यांची हुंड्याची डिमांड होती, जे आम्हाला द्यायचंच नव्हतं वगैरे. आणि हा एकमेव व्यक्ती असं होतं की हुंडा नको वगैरे ह्या विचारांचे. जेव्हा मी अर्धा तास जरी बोलले ना, फक्त अर्धा तास बोलले, फार नाही, अर्ध्या तासाचाच ब्रेक होता माझ्या ऑफिसच्या यातनं, तर तेवढ्या वेळात का माहिती नाही का आतमधनं आवाज आला की ही व्यक्ती जी आहे म्हणजे फारच ट्रान्सपरंट आहे, म्हणजे फारच पारदर्शीपणा आहे यांच्यात. कधी असं लपवून नाही ठेवलं की माझ्याकडे हे आहे ते आहे, मग तुला मी असं ठेवेल तसं, अजिबात नाही. जे आहे ते सगळं सगळं अगदी फ्रँकली सांगितलं. मग माझ्या मनात एक विचार आला की जर अशा व्यक्तीला आपण साथ दिली तर काय हरकत आहे ना, वेल सेटलवाल्यांना सगळेच साथ देतात. माझ्याकडे हे सगळं आहे, हे आहे म्हणजे हे काय म्हणतात त्याला, त्याग जो आहे ते त्यागमूर्ती आहे. त्याग नाही, ते समर्पण आहे. भारत त्याग कसला आलाय, ते समर्पण आहे. तिला प्रेमाची पहिली भाषा कळली असं समजूया. पण मला वाटतं तुम्हालाही ती आवडली असणार, म्हणजे तू नाही म्हणालीस हो तर मी करीन असं मला थोडंसं दिसतं, म्हणजे तुम्हाला ती आवडलेली असणार. पण तिने जेव्हा हो म्हटलं तेव्हा तुम्हाला धक्का बसला. हो म्हटलं तर एवढं म्हणजे बा मला असं वाटलं बा एवढं नाही नाही म्हणून पण ती हो म्हणते, म्हणजे फार जिद्दी असेल पोरगी. मला तेव्हा असं वाटलं की आता हे लग्नाच्या आधीच आपलं ऐकत नाही तर नंतर काय ऐकेल बा, असं एक झालं होतं. पण नंतर काय फार ऐकलंच नाही तिनं. बरं झालं ना, म्हणून इतके 23 वर्षांची सुंदर गोष्ट तर तयार झाली. तुमचं सगळं घर शिक्षणाशी संबंधित आहे. तुम्ही स्वतः BSc ॲग्रिकल्चर केलेलं आहे, रसवंती गृह चालवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपली बोटं घालवलेली आहे. बापरे, या 4 बोटांमध्ये 80हून अधिक टाके आहेत. हो, खूप आहेत. हो, टाक्यांचं आयुष्य त्याच वेळेला तुम्हाला कळलं बहुतेक ना. पण ते टाके जेव्हा असे बसतात तेव्हा सुंदर एक गालिचा तयार होतो. तो अभिनयाचा गालिचा इथे माझ्या समोर बसलेला आहे. बाप रे. पण मग हा अभिनयच करायचं, 1 रुपया हे नाही. होणाऱ्या बायकोला सांगितलं तू नाही म्हण. ही एवढी आतून जी अशी करेज होती, जिद्द होती, अभिनय करायचा, मुंबईला जायचं. काय कुठून येतं हे स्पिरिट, कसं आलं? नाही, मी खूप आधीपासून म्हणजे 10व्या-11व्या वर्गापासून तिथं जिथं काही नाटकं व्हायचे किंवा एकांकिका होत होत्या त्यात मी काम करतच होतो पहिल्यापासून. पण मग असं होतं की ते
ग्रॅज्युएशन व्हायचं बा, ग्रॅज्युएट व्हायचं व्हायलाच असं एक फिक्स होतं. तेव्हा माझ्या मनात पण फिक्स होतं. पण मी आर्ट्समध्ये BA व्हायचं आणि तो विषय संपून टाकायचा, आपला शिक्षण संपलं असं. मग आम्हाला 12वीत चांगले पर्सेंटेज भेटलेत, म्हणजे सायन्स होतं माझ्या 11वी 12वीत. तर मग आमचे वडील म्हणे की अरे तू 12वीत चांगले पर्सेंटेज बसले, फर्स्ट क्लासमध्ये पास झाला, तर तू BAMSला ॲडमिशन मिळायची त्यावेळेस, तर तू BAMSला ॲडमिशन घे. म्हटलं नाही हो, मी माझ्या पेशन्स नाही म्हटलं डॉक्टर होण्याचे, एखादा माणूस मरल माझ्या हातून. मग आमच्या दोघांचा समझोता ॲग्रिकल्चरवरती झाला. कारण माझा मोठा भाऊ पण BSc ॲग्री होता, एक बहीण आहे ती पण MSc ॲग्री आहे. मग असं आमचं ठरलं की ॲग्रिकल्चर करायचं. पण ते मला आवडत नव्हतं. त्याचं कारण काय आहे की ते प्रोफेशनल डिग्री आणि 4 वर्षाची आहे. तुम्ही म्हणाल अरे 1 वर्ष परत एक्स्ट्रा घालावं लागलं आपल्याला याच्यात शिक्षणात. पण ते झालं, पण फायदा झाला मला. मी ॲग्रिकल्चर करण्याचा फायदा झाला की एक वेगळं विश्व बघायला भेटलं, जग बघायला भेटलं. लोक म्हणजे पारंपरिकपेक्षा जरा वेगळे लोक भेटले मला. घरामध्ये कधी सुंदर बगीचा तयार केला की नाही, त्या ज्ञानाचा काही? ॲक्च्युअली शेती आणि असं काही झालं नाही, पण ते आता मी करतोय. म्हणजे आता मी शेती घेतलेली आहे वा वा वा. आणि मी रेग्युलर जात असतो, किंवा म्हणजे आजच मी शेतीवरून परत आलोय सकाळी. तुमच्या इथे यायचं होतं, क्या बात आहे. पण आता मी करतो. मातीच्या ऋणात राहावं असं मला नेहमी वाटतं. बस. आमची ही अर्चना, झालं आता लग्न ठरलं आणि थोडंसं वाटत होतं भीती का अगदी पूर्ण कॉन्फिडन्स होता की आपण ह्याच्याशी लग्न केल्यानंतर याची भरभराट होणार, आणि 6 महिने काही तुला लग्न झाल्यावर घेऊन गेले नाही, तेव्हा तुझ्यासाठी किती अवघड होतं? म्हटलं तर अवघड आणि म्हटलं तर नाही. म्हणजे कसं झालं की माझी जे सासरची मंडळी आहे ती खूप म्हणजे खूपच छान आहे आणि मन मिळावं आहे. माझं जे माहेर आहे ते अबोल आहे, जरा शांत आहे. म्हणजे आणि माझ्या सासरची मंडळी, सासू सासऱ्यांनी एवढा गोतावळा जमावलेला आहे ना, आणि मी तशा वृत्तीची आहे, त्यामुळे मला ते खूपच आवडलं. पण व्हायचं काय की मला 6 महिन्यांनी घेऊन नाही गेले, की म्हणजे त्यांचं पण बरोबर होतं की बाबा तू लग्न झालंय तर फक्त नवरा बायको म्हणून नाही, तर तू माझ्या फॅमिलीला जाणून घे, माझे नातेवाईक काय आहे काय नाही ते सगळं ओळखून घे वगैरे. तर मी राहिले. पण माझ्या लहान दिराचे मित्र होते ना, तेव्हा त्यांची सर्वांचीच लग्न व्हायची होती, तर ते रोज संध्याकाळी किंवा रात्री असे यायचे कामावरनं वगैरे आल्यानंतर, अरे वहिनी तुम्हाला नेलं नाही अजून, अरे वहिनी तुम्ही अजून इथेच आहात, अरे काही खरं नाही इंडस्ट्रीवाल्यांचं, बरं येणारच होते ते ह्याच्या उद्याकडे. हो ना. आणि खूप मस्करी करायचे. आणि कधी माहिती होतं त्यांचा स्वभाव असा आहे म्हणून वगैरे की बाबा, पण कधी कधी वाटायचं एका कोपऱ्यात, कारण की तेव्हा ना मोबाईल ना काही. आणि इंडस्ट्रीबद्दल कसं आहे, एक फार गैरसमज आहे की एकदा माणसं काय इथली गावातली बायको करतात आणि तिकडे राहून मस्त मग त्यांच्या खूप वेगवेगळ्या असतात वगैरे काय 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 काय. आणि नातेवाईक त्यात, अगं बाई तू अजून इथेच आहेस, तू गेलीच नाही, येणार की नाही तुला. तर एखाद वेळेला कधीतरी वाटायचं. पण तेव्हा काय मोबाईल नव्हते आणि फोन पण नसायचा आमच्याकडे. सासरी लँडलाईन होता, मग STD वरनं वगैरे बोलायचं. तेव्हा STD होतं ना, STD मधनं ती एक गंमत होती. लग्न जुळल्यानंतर आमचं 6 महिन्याने लग्न झालं. तर आमच्याच घराचं एक STD होती, तर रोज तर नाही करायचं कारण की पैसे पण भरपूर लागायचे त्यावेळेला. तर माझ्या आईला पण हॅट्स ऑफ, धन्यवाद बिचारीला, की पाऊस असो काही असो बिचारी छत्री घेऊन बाहेर उभी राहायची माझं बोलणं होईस तर भारतशी. STDतनं बोलायचे. हे MLA हॉस्टेलला राहायचे तेव्हा पण, तर तेव्हा मग बोलायचं वगैरे. तर थोडी अशी भीती वाटायची की कधीतरी, पण फार कमी, कारण की हे इथनं सांत्वना द्यायचे की असं काही नाही, बरं ते मित्र चिडवतात त्यांच्यावर जाऊ नको, असं काही होणार नाहीये, तू फॅमिलीला ओळख, 6 महिने राहा, मग मी नेतो तुला. भारत स्ट्रगल हा शब्द ना खूप धारदार असतो, टोचका असतो. म्हणून तरी ते संधी मिळेल आणि मग होईल, आणि त्यात तुम्ही लग्न केलेलं होतं, बायको माहेरी म्हणजे तिच्या आपल्या घरी आहे, ह्याचं किती टेन्शन यायचं तुम्हाला. एका बाजूला आपण सिद्ध करायचं आहे, भारत गणेशपुरे आणि भारत गणेशपुरे झालेले, म्हणजे आता तुमच्याशिवाय पान हलत नाही. तर ही परिस्थिती येण्यासाठी मधले जे सगळे काटे आहेत त्याच्यात कशी मात केली तुम्ही? नाही, खरं तर तेव्हा टेन्शन होतं, कारण कसं होतं की काम मिळू नये हे जास्त महत्त्वाचं होतं. मग किती रुपये घेऊन आलात तुम्ही मुंबईत? काय 250-300 रुपये काहीतरी होते असे.
250-300. हे आलं 97 एंडमध्ये समजा. कुठे राहायचा तुम्ही त्यावेळेला? MLA हॉस्टेल. अच्छा, आमचे संजय भाऊ बंडव आमदार होते, तर त्यांची रूम होती मॅजेस्टिकला, तर तिकडे मी राहत होतो. आणि तिकडे कसं होतं की तसं जेवणाची वगैरे सोय होऊन जायची. म्हणजे कोण यायचं ना गावावरून, आणि मग तो खाना खाया कर खाना नाही, आणि चल फिर खाना खाएंगे. मग तिथं जेवणाची सोय होऊन जायची. पण मला तिथे जे काही हे होतं कॉन्सन्ट्रेशन, की टार्गेट होतं की कुठं कोणाला भेटायचं, काय भेटायचं, कसं. सो मग ते काही नंबर मिळवले होते. मग MLA हॉस्टेलवरून मी फोन बिन करायचो. मग ते म्हणायचे की ठीक आहे तू आजा कल SL स्टुडिओ में. माझं एक होतं, पण म्हणजे उद्या तुम्ही म्हटलं फोन के तू आजा दूरदर्शन में, तर मी त्यांना नाही विचारायचो की दूरदर्शन किधर है. अच्छा. वो स्टुडिओ किधर है, त्यांना नाही विचारायचो. हां सर कितने बजे, हाँ 2 बजे आज, हाँ ठीक आहे पोचता हूँ. आणि मग मी कोणाला तरी तिकडून चौकशी करायचो, ते दूरदर्शन कुठं आहे, कसं जावं लागते, कुठली बस पकडायला लागते, ट्रेन कुठली आहे, असं तिसऱ्या लोक म्हटलं मी ना, कारण त्या माणसाला टेन्शन नाही द्यायचं. काय उसको बोला भी रे वो पता भी, म्हटलं नाही म्हटलं त्यांना जायचो. आणि मग मी बिंदास जायचो. पण मी एक गोष्ट आहे, मी मुंबईत आलो त्यापासून घाबरलो नाही कधी. वा. कशासाठीच नाही, म्हणजे बा हे होईल का, ते आपलं काम होईल का, आपल्याला कधी ॲक्टिंगसाठी काम मिळेल का. मी इतका बिंदास राहिलो ना की हे होणारच आहे. वा वा. एकदा आपल्याला चान्स भेटला, संधी भेटली की. पण एक गोष्ट आणखीन आहे, ज्या ज्या ठिकाणी मी काम केलं, म्हणजे थोडंसं 4-5 वेळा त्यांच्या मागं लागून हे लागून, ज्या ठिकाणी एकदा काम केलं मात्र, तर त्यांनी मला सतत बोलावलं. वा वा. सतत बोलावलं. म्हणजे आता म्हणजे आपण दूरदर्शनलाच मी किती काम केलं, खूप काम केलं. म्हणजे सुरुवातीचा जो सगळा जो काळ होता, म्हणजे किती काम. आता नंतर ज्या ज्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम केलं त्यांनी वापस परत बोलवलं. वा 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 वा. बंदा रुपया खणखणीत वाजणारा असल्यावर मग काय. आणि खोटं बोलून आलेले घरी, म्हणजे आईला माहिती होतं फक्त, बाबांना नव्हतं माहिती. एक्झाम आहे म्हणून सांगून आलेले ऍक्च्युली. हो ना. MPSCची एक्झामसाठी आलो होतो. शाबास. पण काय, पण दिली एक्झाम दिली मी. माझगाव डॉकच्या त्या ऑफिसमध्ये, इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये आमची एक्झाम झाली होती, तेव्हा दिली मी एक्झाम. पण ते म्हणजे रिझल्ट काय लागणार माहित होतं, त्याच्यामुळे कधी रिझल्ट यायचा कधीच मी डोक्यात विचार नाही केला. त्याला अर्चना बुलावा आया है मुंबई से असं झालं. मग सगळी गाठोडी बांधली, भांडी कुंडी, बसलीस तू ट्रेनमध्ये. तेव्हा एक तर आनंद होता, पण तुला काय वाटलं आता मुंबई मध्ये जायचं? ऍक्च्युली आलो तेव्हा आम्ही फक्त जे भांडे वगैरे मिळतात ना, आंधण म्हणतात, आंधण प्रकार, ते 2 गोणी होती आमच्याकडे, ती भरून आणलेली. आणि बस तेवढ्याच्यात इतका सुंदर संसार झाला ना, म्हणजे अजूनही चालू आहे, असं नाही की. पण जगायचं म्हटलं तर कमी याच्यात पण जगता येतं. पण कसं फक्त आनंद देणार आहे, दोघंही समजदार असतील ना, खूपच चांगला संसार होऊ शकतो, असंच मला सगळ्यांना सांगायचं. तिकडे चिडवायचे तिकडे, अरे ते मुंबई म्हणजे काय, असं ते पाईप मध्ये राहावं लागतं, पाईप मध्ये राहतात लोक. हो. खूप होणे. आणि बरेच जणांची काळजीपोटी पण नातेवाईक म्हणायचे की बाबा मुंबईचं काही खरं नाही आहे, म्हणजे प्रेमापोटीच म्हणायचे ते पण सगळे. आणि त्यात इंडस्ट्रीतला माणूस, आणि तेव्हा तर फार गैरसमज. आता तरी मोबाईलमुळे आपल्याला माहिती मिळते की नाही असं सगळं असतं वगैरे. मग एका ठिकाणी आम्ही भेटलो तर तेव्हा आणि पहिल्यांदा गाणं पण म्हटलं होतं की आम्ही मग ठरवलं की आपण हो म्हणायचं आता दोघांनी एकमेकांना. तर पहिल्यांदा गाणं म्हटलं होतं. गाणं म्हणजे गाणं कुठं म्हटलं, चलो दिलदार चलो चांद के पार. की आता ही प्रेमाची गोष्ट नाही, गाणं म्हणजे तसं नाही म्हटलं. गाण्याची ओळ म्हटली की चलो दिलदार चलो चांद के पार चलो. मी पण बोलली मग हम है तैयार चलो. किती छान, किती छान. आणि मग तू आलीस राहायला. मग तेव्हा पहिल्यांदा आत जाऊन बघितलं नाहीस ना, घुंगटवाली कोणी आत आहे का वगैरे वगैरे असं? नाही. आणि त्यात म्हणजे हाईटचं सोशल वर्क म्हणजे किती म्हणावं त्याला, हे तर मी त्याच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. इतका स्वभाव हे आहे त्याचा की त्याने जे घर घेतलं होतं भाड्याने, ते आमचे एक मित्र आहे, त्या आमच्याच अमरावतीचे होते, त्यांचं पण जस्ट लग्न झालं होतं, पण त्यांना रूम काही मिळेना. म्हणून भारतने काय केलं, आपली स्वतःची गाठोडी बांधली, तो दुसरीकडे राहायला गेला आणि त्यांना दिलं की हे बा जस्ट मॅरिड आहे, यांना लागेल म्हणून. भारत आता ही यायला वेळ आहे, तोपर्यंत काय करणार म्हटलं. रागाने नमस्कार आहे तुझ्या बाजूने. काय
तुमच्याकडे चिठ्ठ्यांची देवाणघेवाण खूप व्हायची. मी इथे जातो आहे वगैरे. ती चिठ्ठ्यांची काय मज्जा आहे? हिला माहिती आहे. 2001ला आमचं लग्न झालं, तर 1 वर्ष तर मी काही जॉब नाही केला. आणि भारतचा कधीच असा फोर्स नव्हता की आपलं अशी परिस्थिती आहे तर तू जॉब करावा. आम्ही दोघंही घरचे वेल सेटल आहोत. असं काही नाही की म्हणजे परिस्थिती वगैरे करा. पण आमचं दोघांचं असं ठरलं होतं की मुंबईत आल्यानंतर आपण जे पण करू ते आपल्या भरोशावर करायचं. जे पण कमवू ते आपण दोघं कमवायचं. घरून सपोर्ट मिळणार तो भाग वेगळा, पण शक्यतो त्यांची मदत न घेता आपल्याला प्रयत्नाने जे करता येईल ते करूया. कारण की उद्या चालून सांगायला त्याचा एक वेगळा अभिमान असेल आपल्याला. आता 2001ला लग्न झाल्यानंतर 1 वर्ष साधारण मी काही केलं नाही, कारण की मुंबईची काहीच माहिती नाही मला. तर एखाद वर्ष मला भारतने जरा सराव केला की चर्चगेटपर्यंत नेणे ट्रेनने, कुठे कसं जायचं, कसं तिकीट काउंटर काय वगैरे हे सगळं अभ्यास झाला माझा. नंतर मग मी 2002ला PWDला चर्चगेटला जॉबला लागले. तर चर्चगेटला जायचे आणि छान व्यवस्थित जॉब वगैरे केला. पण तिकडनं आल्यानंतर काय व्हायचं, भारतला तेव्हा काम नसायचं फार वगैरे, पण त्याला वाचनाची आवड, तेव्हा भरपूर वाचन केलं. पेपर वगैरे वाचणे आवड त्याला. तर मी तिकडनं आल्यानंतर 8 वाजता वगैरे ना घरभर असे पेपर पसरलेले असायचे, फॅनमुळे सगळे इकडे तिकडे झालेले. आणि तो घरात नसायचा, जेव्हा मोस्टली असायचा घरात, पण जेव्हा नसेल ना तर दाराला एक मोठं पत्र लिहिलेलं असायचं. ते मी सगळी सांभाळून ठेवलेली तेवढी सगळी, की तू आल्यानंतर तुला पसारा आवरावं लागेल. पण मी आवरला असतं, पण तुला वाईट वाटलं असतं ना, म्हणून मी आवरत नाही आहे, मला जरा काम आहे, मी बाहेर जाते वगैरे अशा टाईपची. म्हणजे मी मग घरात आल्यानंतर माझी खरोखर चिडचिड नाही व्हायची, कारण की ते पत्र बघितल्यानंतर एक वेगळाच आनंद व्हायचा आणि तेवढ्याच उत्साहाने मी परत कामाला लागायचे. भारत, हे सगळं करत असताना याच आपल्या वाहिनीवर दामिनी सारखी मालिका तुम्हाला मिळाली. आणि आयुष्यामधले पण एक दामिनी अशी छान घोडदौड सुरू झाली ना तुम्ही दामिनीपासून. दामिनी त्यानंतर आणखीन म्हणजे सह्याद्रीवर खूप काम केलं. ॲक्च्युली तेव्हा फार जास्त चॅनल पण नव्हते खरं तर. दुसरं काहीतरी चॅनल एखाद दुसरं चॅनल असायचं, पण हा एक हक्काचं आपलं हे होतं. भारत, तुटपुंजे पैसे मिळत होते, पण तरी सुद्धा इतरांना देण्याची तुमची जी दानत होती, म्हणजे आपल्याकडे खायला नाही आहे पण भरपूर जणांना जेवायला घालणं, हे औदार्य कुठून आलं तुमच्याकडे? नाही, हे ॲक्च्युली आमच्या फॅमिलीचं हे आहे. कारण आमची आई जे आहे तिला असं ते एक गोतावळा म्हणतात, तर ते जमा करण्याचं एक हौस आहे तिला. आणि ती सगळ्यांना ते कोणी आलं घरी की त्याला खाऊ घालणे, हे करणे, तो जो एक आला आहे तेव्हापासून अंगात. मग आम्ही फार असा विचार नाही केला ॲक्च्युली, किंवा आता आपल्याकडे बाबा 100 रुपये आहेत तर मग हे 100 रुपये खर्च झाल्यावर दुसरं काय. पण कोणतरी आलं तर मग ठीक आहे, होऊ द्या 100 रुपये, आपलं बघून घेऊ नंतर. पण काय होते बघ, किंवा आपण म्हणतो जेव्हा जेव्हा मी दुसऱ्यांसाठी पैसे खर्च केले तेव्हा कुठून तरी तेवढे पैसे माझ्याकडे आलेलेच आहेत. किंवा म्हणजे तेव्हापासून ते आतापर्यंत. म्हणजे एक बाईक पण घेतली होती आणि मग ही म्हणली की अरे ते बँकेत 8,000 रुपये होते, म्हणजे 8,000 रुपये जमा झालेले होते. आधी ते काही जमा होत नव्हते बँकेत. मग असं करता करता 500, 700, 800 करता असे 8,000 रुपये शिल्लक राहिले. म्हणजे घरभाडं वगैरे देऊन हे ते. तुम्ही म्हटलं अरे 8,000 रुपये शिल्लक आहेत आपल्याकडे, आपण श्रीमंतच झालो म्हटलं. मग आपण बाईक घेऊ. पागायला काय म्हणतो, बाईक घेतो म्हणे, तिथं गरज पडली तिथे पेट्रोल म्हटलं नाही आपण म्हटलं बाईक घेऊ. मग मी बँकेत गेलो, त्याला म्हटलं असं आहे, लोन द्या. तो म्हणलं लोन तसं नाही भेटत, ते IT रिटर्न करावं लागते. म्हणलं ते काय असते, म्हणलं असं काहीच माहीत नव्हतं. म्हणजे इन्कम टॅक्स ते फाईल. अरे म्हटलं इन्कम टॅक्स म्हणजे इन्कम असेल पाहिजे, तुम्ही टॅक्स करू नाही, तसं नसते म्हणे, ते करावं लागते, तुम्ही जरा वरून मी एक माणूस देतो म्हणे. त्याने ते केले बाबा 3 वर्षाचे. म्हणजे पहिले त्या 8,000 रुपयात मी बाईक घेतली. पण तेव्हापासून मी सांगतो, आणि 1,000 रुपये 1,100 रुपये त्याचा काहीतरी हप्ता होता. पण ते बाईक सगळे हप्ते सुटेपर्यंत कधी असं झालं नाही की बँकेतून फोन आला की तुमच्या यावेळेचा हप्ता राहिला, असं कधीच नाही झालं. सो ते म्हणजे डेअरिंग जे म्हणतो, डेअरिंग म्हणण्यापेक्षाही मुळातच इतका स्वच्छ निरागस आणि
कधी कोणाला फसवण्याचा भावच नाही. नाही, नाही. त्याला त्याचं तेच म्हणणं आहे की देवाने जर आपल्याला 100 रुपये दिले तर त्यातले 20 रुपये हे आपण समाजाचं देणं लागतं म्हणून हे कार्य केलंच पाहिजे. म्हणजे देव म्हणतो की अरे याला 100 रुपये देऊन पण त्यातले पण हा खर्च करतो तर याला 120 रुपये द्यायला पाहिजे असं. अर्चना, तुमचे मित्र आम्हाला भेटले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही हॉस्टेलवर राहायचो आणि भरपूर खायला मिळेल म्हणून तुमच्याकडे यायचो आणि तुम्ही संध्याकाळी वडापाव खायचात पण आम्हाला खिचडी वगैरे घालून तो सण साजरा केला जायचा. क्या बात आहे. आमचे हे आमची ही 26 जुलैचा एक प्रलय आला. काय झालं अर्चना त्या दिवशी? ते सांगते मला तर बघून येतं म्हणजे मला काय आमच्याकडे टीव्ही नव्हतं ना आणि मी शूटिंग करत होतो चांदिवली स्टुडिओत. बरं सकाळी एकदम मस्त ऊन होतं. सकाळी गेलो, सकाळी एक सीन झाला बाहेर आमचा, म्हणजे बाहेरचा सीन झाला आणि ते डायरेक्टर म्हणले की भारत तुझा एकच सीन आहे आता पण तो आहे संध्याकाळी, तुला जायचं असेल तर जाऊ नये कुठून. तर मी म्हटलं तर कुठं जाऊ, जाऊ दे म्हटलं थांबतो इथं झोपतो. त्या मेकअप रूममध्ये आम्ही बसलो काहीतरी दोघं तिघं जण गप्पा करत वगैरे हे ते 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 तर पावसाचा आवाज येत म्हणजे असं काहीतरी 12-12:30च्या दरम्यान असं पावसाचा आवाज सुरू झाला. तर मी म्हटलं अरे पाऊस येतोय. तर म्हणलं हां ठीक आहे जाईल. 2 वाजता तो स्पॉट बॉय आला. सब बाहर बहुत बारिश चालू है बोले, तुम खाना किधर खाएंगे. म्हटलं लेके आओ क्या. म्हटलं हा लेके आओ. त्यांनी 2 डबे आणले. आम्ही जेवलो आणि नंतर जो आवाज आला ना पावसाचा, नंतर म्हणजे आतमध्ये होतो तरी घाबरत होतो मी. नंतर तो म्हणलं की पॅकअप आणि ते बाहेर काय चालू आहे काहीच माहीत नाही. ते चांदिवलीतून मी निघालो. बाईक होती ते आपली बिचारी घेतलेली, त्या बाईकनं आलो कुठून तरी. मग नंतर खूप पाणी, नंतर त्या रस्त्यात हायवेवरती पाणी, त्यातून काहीतरी ते म्हटलं ते बाईक सोडवे ना. नंतर एका मोमेंटला ती बिचारी बंद पडली. मग तिला इथेच थांबवते. अर्चना, तुझ्याकडे काय काय होतं म्हणजे यांचं सगळं मला कळलं तर तू काय करत होतीस घरी? मी काय नाही, कारण की आम्ही जिथे राहतो ना गोरेगावला तिथे फार असं उंचावर पहाडावर असल्यासारखं आहे. तर तिथे बाहेर पाऊस पडतोय हे जाणवलंच नाही, कारण की पाणी साठत नाही मोस्टली. पूर्ण पाणी. शिवाय दुसरं म्हणजे मोबाईल नाही, काही नाही. यांच्याकडे पेजर असतं, तो पेजर होता पण कॉन्टॅक्ट करायला काहीच नाही, कारण की न्यू कन्स्ट्रक्शन होतं. ते त्या बिल्डिंगमध्ये मोस्टली मी आणि 1-2 फॅमिली राहत होते. तेव्हा पण सगळे अनोळखी असल्यामुळे फार कोणाशी कॉन्टॅक्ट नाही. आणि टी व्ही नव्हता, म्हणजे बाहेर काय घडते हे कळायलाच मार्ग नाही की काय चाललंय काय नाही. जसं म्हणजे रोज नवरा इतक्या वाजता येतो असं काही टाईम नाही आपल्या शूटिंगवाल्यांचं, कधी 1ला येणार कधी सकाळी येणार. तर अजून आला नाही म्हणून एवढी मात्र काळजी वाटली आणि राग पण आला, एवढा वेळ झाला तरी यायला नको होतं का असं माझी चिडचिड बायको म्हणून चालू झालेली होती. पण नंतर जेव्हा हे आले सकाळी आलेत. तोपर्यंत रात्रभर काय केलंस तू? काय नाही, टी व्ही नाही काय नाही. आणि विचारायचं असं वाईट पण विचार नाही आले की आला नाही त्याचा रागच आला फक्त की का नाही आला म्हणून. एवढा रात्र झाली तर यायला पाहिजे होतं, काही नाही. आणि फोन नाही त्याच्यामुळे तो पण विचार मनात नाही की फोन करायला पाहिजे होतं असं काही नाही. पण जेव्हा सकाळी आले तर मी थोडेसे बोलले, म्हटलं इतका वेळ करत असतात का, लवकर यायला काय होतं तुम्हाला. तर ते एकदम हक केलं त्यांनी मला आणि रडायला लागले, म्हणजे भरून आलं त्यांना की बापरे, म्हणजे हिला काहीच माहित नाही किती इनोसंट आहे. मुंबई डुबली अख्खी मुंबई डुबली आणि ही मला फक्त नवरा घरी नाही आला याचं हिला वाईट वाटतंय. पण बाहेर काय घडतंय हिला बिचारीला काहीच माहित नाही, कारण की टीव्ही नाही, कोणाशी बोलायला बाहेर बाजूबाजू शेजारी तिथे कोण नव्हतं राहत तेव्हा. तर त्यांना एकदम असं इतकं हे झालं की किती इनोसंट आहे की हिला काहीच जगात काय डुबलंय बाहेर किती कोण काहीच माहिती नाही. मग त्यांनी जेव्हा सगळं सविस्तर सांगितलं तर मलाच माझा राग पण आला की मी किती चिडले आल्या आणि देवाला उपकार पण मानले की भारतला घरी व्यवस्थित पाठवलं म्हणून. हळूहळू तुला पण म्हणजे नंतर तुला बाळ झालं आणि एक छान तुमच्या घरामध्ये पुन्हा आनंदाचा एक झरा आला. ते कसं व्यक्त करशील? माझा मुलगा आता सध्या 19 वर्षाचा आहे. विस्लिंग वुड्सला तो सिनेमॅटोग्राफी करतोय. आणि आम्ही गजानन महाराजला खूप मानतो, आमचे सासर माहेर दोन्ही पण. तर देवाचे खरोखर उपकार की छान मुलगा आहे, म्हणजे माझा मुलगा आहे म्हणून त्याचं कौतुक नाही तर खरोखर छान आहे, सोज्वळ आहे. आणि तो झाल्यानंतर मग परत काही 1-1.5 वर्षच थांबले मी, 1-2 वर्ष साधारण घरात. तो 2 वर्षाचा होईस तर मग परत जॉब केला मी, बेबी सिटिंगला त्याला ठेवायचं.
तर त्या बेबी सिटिंगमुळे त्याला एक छान वळण लावलं असं. आणि तो म्हणजे लहानपणापासूनच इतका मॅच्युअर्ड झाला ना की कमालीचा बाहेर. असं वाटतं की अरे ध्रुव कधीतरी लहान मुलासारखं वाग रे, असं पण होतं कधी कधी. भारतचे खूप मॅच्युरिटी आली त्याच्यात. अंश त्याच्यामध्ये आहे. भारत स्ट्रगल करत होतात तुम्ही म्हणे. आता अशी वेळ आहे की फोटोसाठी तुम्हाला थांबवतात, सह्या घेण्यासाठी तुम्हाला थांबवतात. यातलं अंतर तुम्ही कसं आता मला सांगाल? नाही मला खूप बरं तुम्ही वाटतं. कधी असं म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की काहीच घडत नाही तर मग ज्योतिषाकडे जातो, हात दाखवतो, बघ रे बाबा कधी कधी आहे. ज्योतिषाचं असं आहे की ती म्हण आहे ना, सुखी सोनाराकडे आणि दुखी ज्योतिषाकडे. खरंय खरंय. सुखी कधी ज्योतिषाकडे जात नाही, नाही, हा. म्हणजे दुखीच मग जातात. असं कधी वाटलं? पण ते खूप म्हणजे हा जो पिरियड आहे मुळात म्हणजे मला एका गोष्टीचा जास्त एक अभिमान जास्त असं वाटते की एक आमच्या वऱ्हाडातली जी वऱ्हाडी भाषा आहे ते मी आणू शकलो आणि ती लोकांना दाखवू शकलो. आणि लोकांना त्यातला ते समजू गोडवा शकलो. आणि त्यातलं ते गोडवा. त्याची मिमिक्री होऊ लागली नाही का? हो ना? तर त्यानंतर बऱ्याच चॅनलमध्ये बऱ्याच सिरियलमध्ये हे एखाद दुसरं कॅरेक्टर हे वऱ्हाडी असायचंच. तर ते मला जास्त अप्रूप वाटते. आज लोक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गेस्ट म्हणून बोलवतात, तुमच्या काही गोष्टी ऐकतात, नंतर फोटो असते. तर पण मी फार काही कंटाळा करत नाही ॲक्च्युली. म्हणजे बऱ्याचदा असं हां ठीक आहे नंतर वगैरे वगैरे असं काही नाही होतं. तर कारण म्हणजे ह्याच्यासाठीच प्रयत्न केला होता सगळा जो यादसाठी केला होता. गोड त्रास आहे आता. तो त्रास आहे, पण तो कसं आहे की म्हटलं मग आता हेच नसले आपल्या आयुष्यात, प्रेक्षकच नसले तर मग काय मतलब काही मजाच नाही ना. तो अर्चना, त्या काय पाईपमध्ये राहण्याच्या त्या घाबरलेल्या अवस्थेपासून ते स्वतःचं सुंदर घर होणे, काय वाटलं तुला त्यावेळेला? तुझं घर झालं मस्त. नाही, आणि भारतचा स्वभाव खरोखर छान असल्यामुळे एक कॉन्फिडंट, आणि तो स्वतः खूप कॉन्फिडंट आहे. होय होय होय. खूप म्हणजे हे आता पण आम्ही येत होतो ना दादर हे इथनं सिद्धिविनायकच्या तिथनं, त्यांनी मला म्हणजे बरेचदा दाखवतात, आज परत दाखवलं. तिथे एक चहाचं कॅन्टीन आहे. ते सांगतात की मी तिथे नेहमी बसलेलं असताना रवींद्र नाट्य मंदिरच्या तिथे या रस्त्यावर आपली गाडी धावणार एक दिवस, हा एक कॉन्फिडन्स होता. आणि ते खरंच होत झालंय. तसंच अमरावतीला एक सांस्कृतिक भवन, इथे आपला एक शो होणार, तिथे ना स्टेज होतं ना काही, सध्या म्हणजे ओसाड पडलेलं ते हे होतं. पण मी अमरावती तिथे जेव्हा पण कधी हे कला मंदिर होईल तिथे मी माझा शो लागणार. आणि खरोखर तसं झालं. चला हवादेचे शो झाले तर हाऊसफुलचं पहिलं बोर्ड लागलं यांच्या ह्याचं. ते खूप कॉन्फिडंट. आणि एक किस्सा सांगायचा म्हणजे इंडस्ट्रीबद्दल खूप गैरसमज होता, तर तसंच यांनी बोललं की लोक तुला काहीही सांगतील अर्चू, तू गोष्टीत नाही यायचा, माझ्यावर विश्वास ठेव. तर एक किस्सा सांगते की विशाखा सुभेदार आहे ना, यांची नाटकाची रिहर्सल चालू होती आणि जस्ट नवीन लग्न झालेलं. त्यांनी मला ती रिहर्सल बघायला नेलेलं. आणि तू एक रिपोर्टर म्हणून मी अशी ओळख करून देणार तुझी, मी जाणार त्याच्या एक 10 मिनिटाने वर येतो. तर मी म्हटलं ठीक आहे. मग हे गेलेत पहिले, आणि रिपोर्टर वगैरे आता तरी लुक माझा असा आहे तेव्हा एकदम साधी सिंपल अशी वगैरे. आणि मी एक 10 मिनिटाने वर गेले. तर यांचं जसं म्हणजे हा भारत ओरिजिनलीच असा आहे, कधी मनात असं काय हे नाही वगैरे, त्या मस्ती मस्करी वगैरे असं नाही की लेडीज येते, त्यांचा एक ग्रुपच छान, इंडस्ट्रीत सगळे छान असे राहतात, मन मिळावं तसंच होतं. तर तुला आज प्रत्यक्ष दाखवतो बोलते की आमची इंडस्ट्री किती छान आणि सोज्वळ आहे. असं जे बाहेर खूप गैरसमज आहेत तसं नाही आहे. एक 10 मिनिटाने गेले मी, तर हे अगदीच उठून अरे नमस्कार मॅडम, नमस्कार, कशा आहात, रिपोर्टर. मग सगळे विचारायला लागले, विशाखा सुभेदार वगैरे, की अरे ह्या कोण मॅडम? तर या माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलेले आहेत, त्या रिपोर्टर आहेत वगैरे. सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, रिपोर्ट माझ्याशी काय बोलणं नाही काय नाही. आणि ती विशाखा त्याला, अरे भारत तिला जाऊ दे, त्या मॅडमला त्या इंटरव्ह्यू घेऊ दे आणि मोकळं बसेल ग ती, त्यांना काय कामं आहे, तसं बोलून असं झालं. संध्याकाळ झाली, रिहर्सल संपली आणि अगदी मस्त मग शेवटी गळ्यात हात टाकून चला जाऊया. विशाखा बोलली, अरे काय ती रिपोर्टर आहेत, तुझ्या घरी कळेल तर तुझी बायको आता लग्न झाले. अरे हीच तर बायको आहे बोलले माझी. विशाखाने जो धुतले त्यांना मार असं म्हणजे दाखवायचं होतं त्यांना की कोण काय सांगितलं त्याच्यात येऊ नको, इंडस्ट्री अशी छान सोज्वळ आहे असं.
भारत, तुम्ही जास्त म्हणजे अभिनयाविषयी आता हो, बोलणं हो. काही म्हणजे उपयोगच नाही, कारण आता नाही क्लास असं ह्याच्या पलीकडे आहे. तुम्ही गेलेला आहात. तुमचे कष्ट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा, कोणाचंही तुम्ही तुमचं कुटुंब अर्चना यांच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये कोणाचं श्रेय नाही, इतका स्ट्रगल केलेला आहे आणि मग तुम्हाला परमेश्वराने सगळं भरभरून दिलं. पण इतकं डाऊन टू अर्थ, इतकं खोटं वाटेल इतका नम्रपणा, 100% नम्रपणा तुमच्यामध्ये किंवा डोक्यामध्ये हवा नाही. मध्ये तुमचं घर हवेशीर आहे पण डोक्यात हवा कशी काय नाही गेली? नाही त्याचं मला ते काय कारण म्हणजे आहे? असं म्हणजे पहिल्यापासून म्हणजे कसं होतं की माझं काय म्हणणं आहे की जसं तुम्हाला हे काम करायचं होतं, आता बऱ्याच लोकांमध्ये तुमचा स्ट्रगल झाला, पण माझं म्हणणं असं होतं की ठीक आहे ना, ही माझी इच्छा होती. असं काही कोणी कनपट्टीवर पिस्तूल नट ठेवली की तू जा मुंबईला नट बन. ही माझी इच्छा होती नट बनण्याची. त्याच्यामुळे मी ते सगळे, आणि ह्याच्यामध्ये हा त्रास होणार हे माहिती होतं की बा पटकन तर काही कोणी देणार नाही. म्हणजे पटकन कॉलेजमध्ये गेल्या पहिल्या वर्षी काही डिग्री देत नाही हो तुम्हाला. ना, हो ना. ते सगळ्या होणार, ह्या सगळ्या गोष्टी होणारच होत्या. त्यामुळे मला फार त्याचं असं हे नाही वाटत की बा स्ट्रगल झाला किंवा हे की, पण मग लोक आपल्या आयुष्यात येतात ना, त्याच्यामुळे हे डाऊन टू अर्थ म्हणजे तसं नाही आहे. पण उगाच शांतपणा दाखवण्यात तसाही काही अर्थ नाही आहे ना. म्हणजे आपण नंतर कसं होतं की आपल्याला तसं वाटतं आपण खूप मोठे झालो, पण आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत लोक, वा. खूप मोठे आहेत लोक, म्हणजे विविध क्षेत्रात लोक मोठे आहेत आणि ते तसेच राहतात. त्यामुळे मी तो माच कधी किंवा म्हणजे इवन शूटिंगला पण कधी गेल्यातून बाकीचे काही एक नखरे असतात असं काही नाही. सर मग तू फक्त वेळेवर बोलव आणि वेळेवर बस. काम सुरू आणि कर. वेळेत काम सुरू कर. हो. असं नको का बा तुमचं 9 वाजता बोलवलं 1 वाजता काम चालू होतं असं नको करू. तुझं 1 वाजता काम चालू असेल 12:30 वाजता बोलव. मी 12:30 वाजताच येईल. तू 1 वाजता बोलवलं तर मी 3 वाजता येईल असं नाही. हां. मी वेळेवरच येतो, पण तू काम नंतर चालू कर. पटकन आपलं, आणि तिथेही काय उगा ट्रॅन्टम दाखवून काय करणार आहे. बरं आपण काय एकटे नट नाही ना जगात. मग ही खुर्ची काय आता आपण एकट्यानं थोडी कमावलेली आहे. अनेक लोक इतकी दिग्गज झाले, इतके काय 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 सगळं करून चुकलेले आहेत. त्यामुळे आपण एक या सिस्टमचा एक भाग आहे, वा, तर वा. आपण श्रेष्ठ मानण्यात काही अर्थ नाही नाही असं मला ग, वाटतं. बरोबर. बरं, तुम्ही खूप हसवलेलं आहेत आम्हाला, आणि त्या हसण्यामधून सुद्धा तुम्ही जगण्यामधलं दुःख, ती सल आम्हाला दाखवलेली आहे. असं करता करता वेगवेगळ्या भूमिका मिळणं आणि मिळवणं हा पण एक वेगळ्या पद्धतीने पुण्याचा भाग म्हणूया किंवा हो, स्ट्रगलचाच भाग आहे. हो, आणि हो. असं म्हणता म्हणता तुम्हाला 2 इतक्या वेगळ्या वेब सिरीज, हा. म्हणजे हॅट्स ऑफ असं म्हणावं असं वाटतं. आणि हिंदीमध्ये तुमचं छान पदार्पण झालं. हो. कसं आहे वातावरण तिथलं? जे आम्ही ऐकतो की नाही मराठी माणसांना नाही हे देत, पण तुमची नाही कसं हे असं काही नाही आहे. काय होतं की आपण फार जात नाही असं काही नाही. आता ॲडमध्ये पण असं आहे, तर ॲडमध्ये अरे तो ॲडमध्ये तर ॲडमध्ये पण असं पहिल्यांदा वाटायचं, पण ना ते प्युअर हे आहे, म्हणजे Professional. ऑडिशन आहे. म्हणजे ऑडिशन तुम्ही द्या, बरं तिथं काय कोणी एकमेकांचे नातेवाईक नाही, काही नाही. हिंदीमध्ये पण तसंच आहे बरं. तुम्ही ऑडिशन द्या, तुमचा लूक आणि एकंदरीत थोडीशी कामाची पद्धत हे असली की ते तुम्हाला लगेच सिलेक्ट करतात. आणि असंही काही नाही की बा तिकडे गेल्यावरती मराठी आहे म्हणून त्याला असं हे असं नाही. काही नाही. म्हणजे सगळं प्रॉपर रिहर्सल, सजेशन. आता तर आम्ही एक राजकुमार हिरानी बरोबर वेब सिरीज केली. होय मी. होय होय. तर मला असं वाटतं एवढा मोठा माणूस, पण ते आपण असं काहीतरी एखादं असं इधर एक मेरे को सुजा आहे ऐसा, हां बोलो हो कुछ टेन्शन नाही, अरे बोला. आणि ते ऐकून पण घ्यायचा, एखादं घ्यायला पण लावायचा. ऐकतात, सगळं ऐकतात, सगळं सजेशन. आम्ही तर धमाल करत होतो त्या सेट. हमसे है आमची ही भारत, एक ऊर्जा घेऊन तुम्ही निघालात, हा. 250 रुपये घेऊन निघालात असं आपण समजूया. पण ज्या व्यक्तींना आपण लहानपणापासून बघतो, ज्यांना आपण सुपरस्टार म्हणून बघतो, ज्यांची पिक्चर बघण्यासाठी पै गोळा करतो, त्या राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तुम्हाला काम करायला मिळणं थक्क होणारा प्रवास आहे. तुम्हाला माहित होतं राजेश खन्ना बरोबर तुम्ही काम करणार आहे? नाही हं? राजेश खन्नाबरोबर काम, मी त्या सेटिंगमध्ये पण काम करायचो ना, हं. मेकअपमध्ये काम करतो, सेटिंगमध्ये काम करतो. तो एक घात नावाचा पिक्चर केला होता मनोज वाजपेयीचा, त्याच्यामध्ये सेटिंगमध्ये होतो मी. तर मी तो डायरेक्टर होता, त्याला खूप मागा लागतो, अरे दे मेरे को, मैं ॲक्टर हूँ यार, मैं इधर क्या मैं थिएटर. आणि ते मला अच्छा ठीक आहे करते बाद. ते असं ते ठरायचं.
मी एकदा परत आणि त्याच्याकडे नेहमी भेटायला जायचो ना मी की यार तू कल नाही आया, कल मस्त रोल था एक. अरे आता असं तो उल्लू बनवायचा. आणि एकदा त्यावेळेस काहीच नव्हतं ना, असं एक बायोडाटा वगैरे केला होता, जो वरच्या खिशात पुंगळी, आणि म्हटलं एक चक्कर जाऊन येऊ इकडे, त्याला परत भेटू. म्हटलं यार कुछ देख ना तू. अरे यार एक अच्छा रोल था इंस्पेक्टर का, अभी लेकिन नहीं है, ये क्या है तेरे जेब में. म्हटलं मेरा बायोडाटा है देखना. मग ते नाटकाचे नाव अभी सगळे, तो सच्ची ॲक्टिंग करता है. अरे म्हणून सच्ची करता है, मेरे को अवार्ड मिला है महाराष्ट्र शासन का, मैं राज्यनाट्य स्पर्धा ये वो त्याला सगळं सांगतो. अच्छा अच्छा रुक जा. तो डायरेक्टरकडे घेऊन गेला, बोले ये आहे. म्हणलं हां ठीक आहे, ट्रायल करो, कपडे का ट्रायल करो. तर ते घेऊन परत घेऊन गेले तिकडे. मग इन्स्पेक्टरचा ड्रेस बीस घालून ये. तो म्हटलं शूटिंग कब है. अरे अभी शूटिंग है. म्हटलं आता हाँ आज अभी मतलब टाइम है, लंच के ब्रेक का नाश्ता ब्रेक के बाद 7 बजे के बाद चालू हो जाएगा. बैठो. मग स्क्रिप्ट आणली, डायलॉग झाले, डायरेक्टर आला मेकअप रूममध्ये. चलो बोलो एक बार. हम बोलले अच्छा है, डन है, बस ऐसे ही रखना, कुछ टेंशन नहीं, बराबर एकदम बढ़िया है, मस्त है, ये सुर भी अच्छा पकड़ा है, बस यही रखना, ओके ठीक है, हे बोलाएंगे. आणि भाई ते सेट लागला होता तो घराचा. सेटवर मग आलो, चलो संध्याकाळी नाश्ता बिस्ता झाल्यावरती. आणि ठीक आहे ओके ना बेटा, कोई टेन्शन नाही. म्हटलं नाही लाईन याद आहे ना. म्हटलं हां पुरा याद आहे. ओके ठीक आहे. बुलाई सर को बुलाइए, देखो कहाँ तक आहे बरोबर. असं म्हणलं आणि डायरेक्ट राजेश खन्ना रे समोरून. मला असं एकदा असं 2 मिनटं. तर ते जे काही ते काय रावसाहेब वगैरे जे कॅरेक्टर होतं याच्याशी मी काम बोलतो ते राजेश खन्नाच. आणि मी सगळं वॉशआउट झालं वाटतं. सगळं संपलं. मी असं बघत राहिलो त्यांच्याकडे. तर डायरेक्टर म्हणलं की डायरेक्टरनं पहिले पाहिलं, ते परत आले असं, हाँ ये लाइट जरा इधर करो, वो लाइट हाँ थोड़ा सा, ये इसको जरा घुमाओ, देखो. मग असं माझ्याजवळ आला. पहली बार देखा है काका को. पहली बार देखा है. टेंशन मतलब ऐसा कुछ, तू अच्छा करता है, करेगा. ओके. पण झालं. मग तसं एक बरं ते त्यांच्यासमोर जायची हिंमत नाही, बोलायची हिंमत नाही. ओके झालं. मग एक पटकन ॲक्शन झाली आणि मी ते सगळं असं पूर्ण 2 पानं सगळे माझ्या डोक्यात. पण ते काही नाही, 2 ओळी झाल्या, कट. हां ओके डन, चलो अभी क्लोज. मी 7-8 दिवस काम केलं त्यांच्याबरोबर. एक बच्चन साहेबाबरोबर ॲड केली एका बँकेच्या कंपनीची. तर ती तिथेही म्हणजे पहिल्यांदा असं डायरेक्ट बच्चन साहेब. पण त्यांचं ते खूप होतं जोरदार कार्यक्रम. अच्छा आप भारत है, हाँ वाह आप ये विनीत, अच्छा वाह कहाँ से आप, असं सगळं विचारपूस. आणि तो याद कर लिया स्क्रिप्ट, हाँ तो भाई देखो थोड़ा संभाल लो मेरे को. अभी काय नहीं वो कभी याद नहीं रहता ना, थोड़ा तो हो जाता है. एक बार रिहर्सल करते लाहो, एक बार मग 2दा रिहर्सल, 3दा रिहर्सल. हाँ अभी हो गया, अभी थोड़ा हाँ ओके चलो अभी करते हैं. तो डायरेक्टर कहाँ से कहाँ तक करने का है. बच्चन साहब ने बोला पूरा ही सर आप आएंगे, ये सब होगा, पूरा मास्टर है मेरा, फिर आप एग्जिट पूरा है, ये पूरा है किस में करोगे. हाँ तू गेला परत आले. देखो भाई वो पूरा एक इसमें करना चाहता है, एक्चुअली ये रहेगा नहीं पूरा, वो कटेगा बाद में, लेकिन अभी उसको करना है तो क्या कर सकते हैं, एक बार और रिहर्सल करी लेते. इतकं रिलॅक्स केलं त्यांनी की आम्ही आलो टाक म्हणजे ॲडचा शॉट 2 टेकमध्ये ओके. आणि मग कटिंग बिटिंग वगैरे. मला ते खूप बरं वाटतं की बच्चन साहेबासोबत आता म्हणजे काम होतच करतं. त्यानंतर पण एकदा काम एका पिक्चरमध्ये काम केलं मी. भारत मला वाटतं त्यानंतर मग शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, श्रीदेवी, कोणाबरोबर तुम्ही काम नाही केलं, सगळे तुमच्या बरोबर सगळे आले ते शो मध्ये. खऱ्या अर्थाने भारत हे नाव ना तुम्ही त्याचा सन्मान राखलात. आणि भारत गणेशपुरे माझ्याकडे आहेत. अर्चना हे सगळं पाहिल्यानंतर आता तुझ्या काय भावना आहेत की
खरं तर या सर्वांकरता मी माझ्या सासूबाईंना धन्यवाद देईल, कारण की कदाचित मी दुसरीकडे लग्न करून गेले असते तर एवढी आनंदी नसते राहिले, कारण की मला खूप समजून घेतात. मी थोडी पहिले सुरुवातीला चिडचिडी होती, हायपर होते, पण मला खूप छान समजून सांगणे आणि खरोखर म्हणजे एक चांगला लाईफ पार्टनर मिळाला, म्हणजे मित्रच म्हणून म्हणता येईल. त्याकरता मी माझ्या सासूबाईंना धन्यवाद देईल की त्यांनी चांगली निवड केली माझी. आणि कुणाचं काय तर कुणाचं काय. आता बोलली नाही ते पण तिचं कॉन्फिडन्स बघा आहे. तसं तिला मग घरी विचारलं होतं, मी म्हणलं असंच तुझं दुसरीकडे लग्न झालं असतं तर काय केलं असतं म्हणजे तुम्ही नाही, मी सेलिब्रिटीची बायकोच राहिली असती म्हणे. माझ्या नशिबात होतं माझ्या नशिबात सेलिब्रिटीची बायको आहे. मी दुसऱ्याशी लग्न केलं तर तो सेलिब्रिटी झाला असता. इतकी बदनाम आहे म्हणजे माझं कष्ट काही नाही, मी तुमच्या आयुष्यात आली म्हणून तुम्ही सेलिब्रिटी झाले असं म्हणलं. परत तुम्ही कधीच कुणाला नाही म्हणत नाही, पण एकदाच कधी नाही म्हटलात म्हणे. कोणाला तुम्ही नाही म्हटलात ना, काहीतरी अशी ती एक छान गोष्ट आहे प्रेग्नंट होण्याची वगैरे अशी ओ सांगा मला. नाही तुम्ही इतके हसताय तर आम्हाला हसवा. तुम्ही ठेवणार नाही दूरदर्शनवरती, नाही तुम्ही ठेवणार. मी म्हणलं की माझी नाही म्हणता येत नाही म्हणणे हा शब्दच नाही त्यांच्या म्हणजे डिक्शनरीत. मी हो ओके ठीक आहे असंच असतं, नाही मला म्हणताच येत नाही. तर मी म्हटलं नशीब मला देवानी लेडीज केलं नाही, तर मग मी दर 2 महिन्याला प्रेग्नंट राहिलो असतो. म्हटलं मला नाहीच म्हणता येत नाही असं ते आहे. पण ते कधी कधी काय होतं की त्याचा एक नंतर आनंद पण होतो, कधी कधी त्याचा त्रास पण होतो बरेचदा. आणि आमच्या विदर्भात काय होतं की विदर्भात गेल्यानंतर कसं होतं की जेवणाचा लय त्रास होतो. म्हणजे आपलं सगळं आपण जे फॉलो करतो का एवढंच खायचं तेवढंच खायचं, तिकडे तसं नाही. तिकडे म्हणजे एवढ्यानं केलं तर तुम्ही ते एवढं खात, तुम्ही हे स्वीट चालत नाही बाबा, डायबिटीस आहे. जिलेबीचं काय डायबिटीस, जिलेबी कुठं आहे गोड खाल्ल्याने थोडं डायबिटीस होतंय असं कसं. जिलेबी गोड, अरे गोडच आहे. नाही घे ना काय ना काही नाही. चहा म्हणजे मी हिला विचार, चहा मी घरी म्हणजे नाश्ता केल्यावर अर्धा कप पिलो किंवा संध्याकाळी हिला प्यायचे असतं की ही जास्त शौकीन आहे चहाची, असं पिलो तर पिलो. तिकडे म्हणजे साधारण दर तासानं चहा होते, दर तासाने चहा. पण ते काय ते प्रेम आहे. आणि मी पण जातो, मी पण आता कधी काम नसलं 4-5 दिवस की आपलं ट्रेनमध्ये बसायचं, अमरावतीला जायचं, शेतात जायचं, तिकडच्या लोकांना भेटायचं. मित्र आहे आमचे मित्र आहे ॲग्रिकल्चरवाले, त्यांच्या जमिनी फिरायचं, त्यांचे काय नवीन लावलंय काय नाही लावलं तिकडे फिरत राहणे असं, आणि धमाल मस्ती करत राहायची. भारत, हिचे आई वडील आणि तुमच्या आई या आता तुमच्या सुंदर भूमिकेकडे तुम्हाला पडद्यावर पाहताना त्यांना काय काय वाटतं? म्हणजे खूप बरं वाटतं त्यांना. काही बोलत नाहीत, माझी आई खूप अबोल आहे, बोलत नाही, अबोल आहे ते. इथे सगळा कॉन्ट्रॅक्ट येणंच घेतलेला आहे यांच्या पूर्ण घरात फॅमिलीमध्ये. तर आमची आई होती, पण ते आमच्या आईला खूप असं ते हे वाटे. कारण आता तिकडे असं वातावरणच नाही ना की बा याच्या घरातला पोरगा एक नट झालाय किंवा टी व्हीवर दिसतो किंवा असं काही, ते नाही आहे. पण त्या बायका बिका मग त्या आई मी गेलो की सांगायचे, ते बाई आली होती मला म्हणे ते का म्हणे बाई तुमचा पोरगा टी व्हीतने काम करते काय? मी म्हटलं म्हणे हो माझ्याच पोरगा आहे तो, टी व्हीत काम करते तो, माझ्याच पोरगा आहे. तर तिला ते असं खूप हे होतं कौतुक. आमच्या वडिलांना खूप कौतुक होतं. त्यांच्या कट्टा होता एक ज्येष्ठ नागरिकांचा, तिथे पण आवर्जून संध्याकाळी इतकं कौतुक होतं ना, खूपच म्हणजे मी एक मामांबरोबर एक सिनेमा करत होतो, काय नाव त्याचं, निशाणी डाव, नाही निशाण डाव नाही, निशाण डाव नंतर एक डाव धोबी पछाड. तर तेव्हा ते आले होते मुंबईत. तर मी म्हटलं मग आणि गोरेगावातच शूटिंग होतं घराच्या जवळ. तर म्हटलं तुम्ही जेवण खाऊन करून या म्हटलं दुपारी. मी तेव्हा माझ्याकडे गाडी बिडी पण आली होती तोपर्यंत. मग ड्रायव्हरला म्हटलं घेऊन ये यांना. मग हे आले, हा तू घेऊन आली होती, आई वडील हे ते. आणि मग आले ते सगळं ते बघता सेट बीट लागला हे असं तसं. आणि म्हटलं मग मामा होते बसले, मामा बसले होते. तर आले, म्हटलं मामा हे माझे वडील. तर मामा लगेच उठले, त्यांना अभिवादन केलं. अरे या 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 बसा 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 बसा.
आणि मग ते वा चांगलं करते तुमचा पोरगा वगैरे, मामानं खूप तारीफ केली हे ते वगैरे. बरं चहा ना चहा पिता का, हो पितो म्हणजे चहा पिले. ते झालं त्यानं ते हे तो किस्सा ते त्यांनी त्या मनात असं ते ठेवलं. त्याच्यानंतर एक अख्खं वर्षभर आमच्या घरी कोणी येऊ नवीन त्यांचं सांगण्याची स्टोरी हेच होती, काय राजो अशोक सराफ उभे राहिले, माया पाया पडले, माझ्यासाठी पाय पडले, उभे राहिले अशोक सराफ माझ्यासाठी. किती म्हणजे वर्ष पुरले इतकं त्यांना त्यांना कौतुक होतं ते की अशोक सराफ सारख्या माणसाने मला इतकं अभिवादन म्हणजे केलं. त्यांचे जे पिक्चर बघायचो आपण ते आज चक्क माझ्या पाय आणि ते माझ्या मुलामुळे आणि एवढं मामांना सगळं पण इतकं म्हणजे यांनी त्याला आदर त्यांना आदर सत्काराने हे केलं की या बसा. मामा तसं म्हणजे होतेच म्हणा, पण त्यांना इतकं त्याचं वर्षभर एकच स्टोरी होती आमच्या घरात. अरे तिकडे गेलो शूटिंगवर, अशोक सराफ उठून उभे राहिले ना. असं करत असताना अर्चना पुन्हा लग्न करण्याची परमिशन तू का दिलीस त्यांना? म्हणजे जे नको तेच पुन्हा का केलंस तू ते सांग मला. ॲक्च्युली आमचं म्हणजे आम्ही दोन्ही फॅमिली छान वेल सेटल जरी असलो तरी एक रिस्ट्रिक्शन आम्ही स्वतः ठेवले होते की फार मोठ्या याच्यात नाही लग्न करायचं. पण आमच्या सासूबाई फारी हौसी, त्यांनी छान अगदी विधीपूर्वक लग्न केलं वगैरे. पण काही माझ्या पण इच्छा, आता जसं आता न्यू जनरेशन असे छान घागरा वगैरे घालायचा असतो हे ते माझं राहिलेलं काहीतरी. तुझ्याशीच लग्न केलं होय? होय. काय मज्जाच नाही. दुसरं लग्न केलं असं दुसरं लग्न केलं म्हणून इंडस्ट्रीत खूप बोंबाबोंब झालेली गेली. इच्छा घ्या म्हटलं करून. परत गणेशपुरी यांनी पुन्हा लग्न केले असं अशी ती होती तीच मला. तर ते छान पद्धतीने आमच्या इच्छा राहिल्या होत्या. पण कसं असतं समाजात, म्हणजे चांगलं केलं तरी बोलतात, वाईट केलं तरी बोलतात. आम्ही केलं तर बरेच जणांनी चांगलं पण म्हटलं, पण त्याच बरोबरीने वाईट पण म्हटलं. वाईट असं की एवढा पैसा खर्च केल्यापेक्षा कोणाला तरी मदत केली असती, हे केलं असतं. तर कसं आहे, ज्यांनी कमावलं त्यांनी पण त्यांचा अधिकार नाही आहे का त्यांचा पैशावर? वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही इतक्या जणांना खाऊ घातलंय. आम्ही ते पण झालं. आणि शिवाय कसं आहे, आम्ही पब्लिसिटी नाही करत, पण आम्ही थोडंफार का होईना, आम्ही 100तले 20 रुपये का होईना आम्ही मदत ही करतो. अशी बरीचशी मुली आहेत जी शिकवतो आम्ही, अनाथ आश्रम आहेत, एड्स बाधित मुलं आहेत, त्यांना पण मदत करतो. एवढंच की आम्ही पब्लिसिटी नाही करत. पण तिथे कुठेतरी खंत पण वाटते की आपलाच पैसा आपण आपल्या आनंदासाठी जगू नये का? हे बघ, बोलणारे बोलत सुटतात, आपण आपल्या वाटेने जावं. तुझं नाव अर्चना आहे म्हणजे खऱ्या अर्थाने एक प्रार्थना आहे ती. तर सगळे तुझ्या पाठीशी आहे. रत म्हणजे भारावून रत झालेला. आणि त्याचं आणखी एक होतं की जसं चला हवं देचे शो ना 16 देशांमध्ये होणार होते, तर बरेच ठिकाणी झाले. पण एका ठिकाणी काय झालं, आणि विदेशात शो होणार म्हणजे कसं सकाळ रात्र असं शूट नाही, इकडे सकाळ तर तिकडे रात्र असं व्हायचं. तर एकदा बँकॉकला ते सलावदेचे शो असताना यांना हार्ट अटॅक आलेला, बँकॉकला असताना. तर मग निलेश साबळेचा मला फोन आला की वहिनी असं असं झालंय, तुम्ही आणि कोणीतरी एक व्यक्ती घेऊन येऊ शकता. ध्रुव तेव्हा साधारण 11वीत वगैरे असेल, पण एक व्यक्ती घेऊन येते, एक फॅमिली मेंबर आहे आमचे प्रवीण देशमुख म्हणून. मग मी त्यांना घेऊन गेले वगैरे. तर तिथे पण हा माणूस म्हणजे इथनं सलाईन तिथनं सलाईन, तरी तिथे पण मला बोलतात की अगं इथे पण माझ्या पाठी आलीस काय, इथे तरी मला एकटं सोड. पण मग मला लग्न करायचं ते पण एक कारण होतं की भारतचा जसा दुसरा जन्म झाल्यासारखा होता माझ्यासाठी. तर मला परत मग त्याच्याशी लग्न करावं असं वाटलं, म्हणून मी इच्छा व्यक्त करून दाखवली, ते लगेच हा बोलले. इतकी सुंदर प्रेमाची ही गोष्ट आहे, ती अशीच निरंतर पुढे जावं. 7 जन्म भारत, मीच सांगते आता 7 जन्म हीच. अरे काय अरे काय 1-2 मध्ये निपटून टाका. अर्चना, खूप मजा आली. तुला मला ऐकायचं होतं. भारत वेगवेगळ्या माध्यमातून आमच्याशी बोलत असतात, पण तू खरंच त्याची 7 जन्माचीच सहचारिणी आहेस. तर तुम्हा दोघांनाही मनापासून शुभेच्छा. खूप आनंदात राहा बरं. खूप मस्त भूमिका करा. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतोय आणि पुन्हा लवकर या काहीतरी वेगळं काहीतरी घेऊन. नक्की तुम्ही बोलवा. आणि दूरदर्शन हे आपलं एक घरच आहे. सह्याद्री वाहिनी हे आपलं म्हणजे उगमस्थान आहे खरं तर. आणि परत तुम्ही खरं तर बोलवलं, परत प्रेक्षकांशी बोलता आलं, त्यांच्याशी संवाद साधता आला, किंवा असं एक आपली एक स्टोरी त्यांना सांगता आली, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि सर्व रसिक प्रेक्षकांचं खूप खूप आभार. धन्यवाद.